विवेकानंद महाविद्यालय सांस्कृतिक विभाग सानंद सादर करीत आहोत व्यसन मुक्तीवर पथनाट्य। या हो नमस्कार मंडळी। अरे काय मित्रा, अरे लहानपणीचे लवडे यार, आपण एका ताटात खायचो, एका शाळेत जायचो आणि एका डब्यात इथे कुठे बसू राहिले उठ। अरे एका डब्यात राहण्यात जायचं ना। अरे लय दिस झाले, काही उठ नाही, बस नाही, खाणं नाही, पिणं नाही। ए बाबा पित नाही आपण। अरे साऱ्या गावचं बुंगारी तू म्हणतो मी पिणं सोडली। अरे आता तर निवडणुकीचं वातावरण आहे, तू सकाळी या पक्षासोबत तर संध्याकाळी त्या पक्षासोबत प्यायला बसणारा मी म्हणतो मी पिणं सोडली। नाही मित्रा, आता माझे डोळे उघडले। अरे मित्रा, व्यसनाला व्यसन घालणं खरंच फार गरजेचं आहे। अरे निवडणुकीत तू म्हणतो तू या पक्षाकडून तू त्या पक्षाकडून। अरे मित्रा, ते एका चपटीसाठी आपण आपलं मत विकायचं नाही मित्रा। व्यसनाला व्यसन घालणं खरंच फार गरजेचं आहे। त्यासाठी आता आपल्याला व्यसन मुक्तीवर काहीतरी केलं पाहिजे। हा अगदी म्हणत बोललंच पाहिजे। कसं आहे ना, सिंगल टवाळी केल्याशिवाय कोणी सिंगल बाजत नाही ना, म्हणून म्हणलं सिंगल करावी, मग सिंगल कोणी बाजत नाही मित्रा। व्यसनाला व्यसन घालणं खरंच गरजेचं आहे। अरे युवकांचं लग्न होत नाही, लहान लहान मुलं व्यसनाच्या अधीन जात आहे, त्यामुळे आपल्याला व्यसनावर काहीतरी केलं पाहिजे। हा चल आपण बाजूच्या शाळेत जाऊन बघू व्यसन मुक्तीवर काय त्यात चालू आहे। हा चल 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 चल। मुलांनो, मी वर्गात आलो का? नाही आता आम्ही वर्गात आलो। आता म्हणा एक साथ नमस्ते। खाली बसा। मुलांनो मला सांगा, मी काल काय शिकवलं? हा तू सांग। काल का नाही तुम्ही त्या बाजूच्या वर्गात खरडे मॅडम गप्पा मारत होते सर, गप्पा खाली हा तू सांग। मला सांगितलं होतं की सर्वांनी स्वच्छ राहायचं, व्यसन करायचं नाही आणि करू द्यायचं नाही, त्याने आपल्याला आजार होतात। वा वा छान, टाळ्या मारा यांच्यासाठी। बस खाली बस। सर, हा बाळा उठ. मी येतोय. ए मुलींच्या वेण्या वडायला येतो का तू शाळेत? हो सर, याच्या खिशात पुडी आहे, पुडी. ए कोणती पुढे? उभा राहा, उभा राहा, कोणती पुढे? अरे एवढ्या लहान वयात तू इतका खातोस? अरे वर्गात तर तू हुशार आहेस ना? सर, ती पुडी माझी नाहीये, मग माझ्या वडिलांची आहे. ते म्हटले की शाळेतून घरी येताना पुडी घेऊन ये. अरे पालकांना का कळत नसेल? आपण मुलांना जे सांगतो मुलं त्याचंच अनुकरण करतात आणि त्यांनाही व्यसन लागू शकते। सर, माझे वडील आहे ना 24 तास दारू पितात, काम धंदा काहीच करत नाही आणि आईचे सुद्धा पैसे घेऊन टाकतात सर। अरे तुझी परिस्थिती ऑलरेडी हलाखीची आहे, त्यामुळे मी तुला फीसचंही काही म्हणत नाही। आणि तुझे वडील असे व्यसनामध्ये पैसे खर्च करतात। अरे ते दारू पिल्याने त्यांना अटॅक येऊ शकतो, गुटखा खाल्ल्याने त्यांना कॅन्सर होऊ शकतो, त्यांना का कळत नसेल हे? सर, ते ऐकतच नाही। मी बी जर का त्यांना पुडी दिली नाही ना, ते मला सुद्धा मारतात सर। बघितलंच मित्र, अरे तो मुलगा एवढा हुशार आहे, त्याला चांगलं शिकवावं, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून आई वडिलांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे। अरे पण त्याच्या वडीलच दारू पितात, अरे त्यालाच पुढे आणायला सांगतात, अशाने त्या मुलावर चांगले संस्कार कसे होतील बरं? खरंच मित्रा खूप कठीण आहे। एक काम करू मित्रा, आपण त्याच्या घरी जाऊन बघू काय परिस्थिती आहे। हा चल। बाई काम धंदा करते, तिथं तिथं जाते, पैसे जमा करते, येशी मारली, उपाशी मारली आणि माझ्या पोटात गडबड कर। अगं बाई जरा जपून क्वार्टर बर, बाई जरा जपून। ए गंगे,
ते मला काही माहिती नाही. मला 200 रुपये दे लवकर. आवड याची त्याच्या घरी कामं करते, दवाखान्यात तेल भेटत आहे. त्या पोराची शाळेची फीस भरायची आहे, त्याला पैसे नाही. आणि तुम्हाला 10 रुपयाला कुठून पैसे देऊ? ते मला काय माहित नाही. लय गप्पा ओ, मारती का? बाबा तुम्ही आईला का मारताय? दिवस रात्र कष्ट करते म्हणून 2 वेळचं खायला तरी मिळतं आपल्याला. अरे तू मला सांगशील का आता मी काय करायचं ते? आणि मी तुला शाळेतून पुडी आणायला लावली होती. तू आणली का ती पुडी आणली का? ये इकडं चल. आज ती पुरी एका पोरानं पाहिली, त्यानं माझं नाव सरांना सांगितलं. किती अपमान झाला माहिती माझा. कोण आहे ते पोरगा? त्याच्या आयला ते मास्तर कोण? कस काय बोलला ते तुला? बाबा ते बोलणार नाही तर काय करणार आहे का? पूजा करणार आहे का माझी? आमचे शिक्षक नेहमी म्हणतात की व्यसन करू नका आणि व्यसनाने वेगवेगळे आजार होतात आणि आपलं आयुष्य लवकर संपतं म्हणून. ते मोठा मास्तर झाला काय तू आता? तू मला शिकिशिंग का काय करायचंय? वाय तिकडे चल. हो बाबा ते काही नाही. माझी ना शाळेची फी जाणं तेवढी. आपल्या अशी परिस्थिती असल्यामुळे सर फी देखील मागत नव्हते. पण पुढी बघितल्यापासून ते सर म्हटले की तू फी आणूनच दे म्हणून. तू उद्यापासून काय शाळेत जायचं नाही, तुला सगळा बंद उद्यापासून. नाही बाबा मी शाळेत जाणार. मी मोठा मास्तर होणार आणि आपली परिस्थिती सुधारणार बघा. लय मोठ्या गप्पा करायला लागला काय? अरे भाई तिकडे आता मायला सांग मला 200 रुपये दे म्हणून लवकर मला जायचंय. आपल्या घरी झोपली जेवढं तुम्ही पोरगं जन्माला आलं त्याचं तुम्हाला फारच नाही. मास्तर म्हणताय आपलं पोरगं लय हुशार आहे, काय होईल? आणि तुम्ही 10 रुपये तू मला सांगते का काय करतो? हो बाबा बघितलंच मित्र. अरे त्या एकदा का व्यसनाची सवय लागली तर ती किती सोडण्याचा प्रयत्न केला तरी सुटू शकत नाही. म्हणून व्यसनाला व्यसन घालणं हे फार गरजेचं आहे बघा. खरंच मित्रा, अरे तू मुलगा एवढा हुशार आहे, त्याचं पुढचं शिक्षण होईल की नाही हे सुद्धा माहित नाही. खरंच अरे डीजेचा आवाज येतोय, कोणाचं तरी लग्न आहे वाटतं. चल लग्नात जाऊन पाहू काय अवस्था आहे तर. चल चल. चल आपल्या मित्राचं लग्न आहे. नाच नाच बारीक नाच बारीक. कोणाला काही लागलं ना मला मागा मला. मित्र मला आहे ना दारू अरे याला सांग ना. अरे याला आवड रे. अरे ते पाहुणे रावणे माझ्याकडे पाहावं लागतं रे. तू नंतर देशील ना. अहो पाहुणं, अरे काका, अरे अहो ऐका ना, मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे. चला आम्ही मित्राच्या लग्नात निघत त्याच्या मसनात नाच नाच बारीक नाच बारीक. ए बंद करा नाच ना. बंद करा नाचणं ते. ए बंद करा तो डीजे. मी माझी मुलगी याला देणार नाही. वातावरण तापलंय. पाहुणा तुम्ही जर तुमची मुलगी दिली नाही, तुमच्या मुलीसोबत कोण लग्न करेल? अहो याचे मित्र जर एवढे दारू पित असतील तर हाही तसंच असणार ना. माझी मुलगी तशी राहिली तरी चालेल, पण या मुलाशी मी तिचं लग्न लावून देणार नाही. हो आम्हा पण लग्न करायचंय ना. हे तू कपरे. अरे घोडं बी चाललं घरी त्याच्या. बघितलंच मित्र, या दारूमुळे आणि व्यसनामुळे अक्षरशः लग्न मोडत आहेत. व्यसन आपल्या जीवनासाठी किती हानिकारक आहे आता तुला कळत असेल ना. खरंच मित्रा, व्यसन आपल्या जीवनासाठी खूप हानिकारक आहे. व्यसनाने आपल्याला मानसिक त्रास होतो आणि त्याचा प्रभाव शरीरावर पडतो. व्यसन सोडा, आयुष्य जोडा. व्यसनामुळे माणसं कर्जबाजारी होतात. तंबाखू गुटखा खाल्ल्याने कॅन्सर होतो. व्यसनामुळे आयुष्य उद्ध्वस्त होतं. व्यसनामुळे तरुण पिढी बर्बाद होत चालली. तर चला तर मित्रांनो, आज आपण शपथ घेऊया की आपणही कधी व्यसन करणार नाही. आपणही कधी व्यसन करणार नाही. आणि जर कोणी आपल्या समोर व्यसन करत असेल आणि जर कोणी आपल्या समोर व्यसन करत असेल तर त्याला सुद्धा व्यसन करू देणार नाही. त्याला सुद्धा व्यसन करू देणार नाही. धन्यवाद. धन्यवाद.